आज वाचाल तर वाचाल या सदरा अंतर्गत आपल्याच ग्रुपमधल्या एक भगिनी सौ सुखदाताई मुक्ताई या विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा. सुखदाताई, पुढील सूत्र आपल्या हातामध्ये. करा सुरू करा. नमस्कार सगळ्यांना. अनघाताई, ऋताताई, आत्मवंदन. या मंचाला नमस्कार आणि सगळ्यांना नमस्कार. मी आज मुक्ताई या विषयावर तुमच्याशी थोडासा संवाद साधण्याचा प्रयत्न करते. त्याच्यासाठी मी सुरुवात करायच्या आधी माझ्या गुरूंना पण मी नमस्कार करते आणि सगळ्यांनाच नमस्कार करते. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. इथल्या संतसभेला माझा नमस्कार आणि माझ्या गुरूंना आणि माझ्या सगळ्या श्रोतृवर्गाला नमस्कार. मी या मंचापुढे मी नवीन आहे आणि मी अज्ञानी आहे, पण तरीही मला इथे बोलायला तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, मला संधी दिली त्याबद्दल मी आधी तुमच्या सगळ्यांचे आभार मानते. मला मुक्ताई या विषयावर बोलावंसं म्हणण्यापेक्षा मला वाचावंसं वाटलं. त्याचं कारण असं आहे की मी ह्या वर्षी आपली वारी जी असते ज्ञानेश्वर महाराजांची, त्या वारीबरोबर जेजुरी ते वाल्हे आणि वाल्हे ते लोणंद असा चालत टप्पा पार केला. तर त्यावेळेला जाताना खूप मनात असं होतं की आपल्याला पालखीचं दर्शन घ्यायचं आहे, कारण पुण्यात जेव्हा पालखी आली त्यावेळेला मला काही दर्शन घ्यायला झालं नव्हतं, पण चालताना पालखीचं दर्शन घ्यावं अशी मात्र इच्छा खूप होती. आणि जेव्हा आम्ही जेजुरीला पोहोचलो त्यावेळेला पालखी पुढे गेलेली होती, कारण आम्ही थोडेसे 7 वाजता 7:30 वाजता पोहोचलो. 6लाच पालखी हलते आणि पालखीच्या मागे आणि त्या सगळ्या समुदायाबरोबर वेगळी वेगळी भजनं, कीर्तनं आणि अभंग ऐकत ऐकत आम्ही पुढे निघालो होतो. त्याचा सगळ्याचा आस्वाद घेतला. मनातनं कुठेतरी वाटत होतं पण की आपल्याला पालखीचं दर्शन मिळावं. वाल्ह्याला पण आम्ही पोहोचलो त्याला प्रचंड गर्दी होती, त्यामुळे आम्ही काही दर्शन घेऊ शकलो नाही. वाल्हा मुक्काम केला आणि सकाळी जेव्हा रस्ते म्हणजे चालायला सुरुवात केली त्याला फक्त असं वाटलं की आज तरी आपल्याला दर्शन मिळेल का, आणि खाली आलो तर मागे खूप प्रचंड गर्दी होती आणि आम्ही चालायला सुरुवात केली होती. आणि एक क्षण असा आला की आम्ही मी पालखीबरोबरच चालायला लागले आणि पालखीबरोबर चालायला खूप वेग असतो, म्हणजे थोडं धावावं लागतं असं म्हणलं तरी चालेल. पण त्या क्षणी माऊलींनी दर्शन दिलं आणि मला पालखीमध्ये डोकं ठेवून दर्शन घेता आलं, ह्याचा मला एवढा आनंद झाला. आपण छोटीशी इच्छा कुठली तरी धरतो आणि देव ती सगळी आपली पूर्ण करतो, हे बघून मला खूप माझा गगनात आनंद मावत नव्हता. आणि एवढी गर्दी आणि वेगवेगळी भजनं त्याच्यात होती की ती चालताना ऐकताना की संसार कसा असार आहे किंवा आपण त्याच्यातनं कसं परमार्थाकडे लागलं पाहिजे ह्या अर्थाची छोट्या खेड्यातनं आलेल्या लोकांची भजनं होती, पण ती अतिशय छान होती आणि त्याच्याबरोबर चालण्याचा एक 10 मिनिटं आनंद मी घेऊ शकले. मला माऊलींनी तो दिला म्हणजे. आणि असं करत करत चालत असताना थोड्या वेळानंतर माझा वेग कमी झाला आणि मी मागे राहिले. जेव्हा मी मागे राहिले त्यावेळेला अंतर बरंच पडलं होतं आणि मागे वळून बघितलं तर पुन्हा एक मला रथ दिसला. पण हा रथ कसला आहे, हा कसा काय दिसतोय, माऊलींचा रथ तर पुढे गेला, हा कुठला रथ आहे. मग बघितलं तर आदिमाया आदिशक्ती मुक्ताबाई असा तो रथ होता आणि तो माऊलींच्या रथासारखाच अगदी तसाच सजवलेला आणि तितकाच सुंदर, आणि त्याच्यावरती इतकं छान सगळं होतं की पुन्हा एकदा मी त्यांचं मुक्ताईंचं दर्शन घेतलं आणि पुढे चालायला सुरुवात केली. आणि मग नंतर पुन्हा एकदा आपण गोष्टी वाचलेल्या आहेत वेगळ्या वेगळ्या, पण सगळे संकलित एका ठिकाणी मला ते मिळालं आणि मग मी ते थोडंसं वाचलं. पण त्याच्यानंतर असं वाटलं की हे कुठेतरी आपल्याला सांगता यायला पाहिजे किंवा आपण वाचून दाखवता आलं पाहिजे. आणि असा विचार
विचार करून मी त्याचं म्हणजे वाचन करायचं असं विचार केला आणि आज ते वाचन मी करावं असा प्रयत्न करते. मला तसंच्या तसं सांगता येणं थोडं अवघड वाटलं म्हणून मी वाचायचा विचार केला. तर तुम्ही ते माझं गोड मानून घ्याल. आजवर ज्ञानेश्वर भगिनी म्हणूनच मुक्ताबाईंकडे बघितलं जात होतं. म्हणूनच मुक्ताबाईंच्या जीवनचरित्राचा, कार्यकर्तृत्वाचा, स्वतंत्र अस्तित्वाचा विचार करून लेखिकेच्या अल्पबुद्धीनुसार लिहिण्याचं धाडस केलं आहे. तैसे देशची वाट न पाहता, वयतेचिया गावा न जाता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते, असं ज्यांच्याबद्दल म्हटलं जातं अशी ज्ञानेश्वरांसहित चारही भावंडे निंदा, अडीअडचणी, उपेक्षा, बहिष्कार इत्यादी गोष्टी वाट्याला येऊनही जराही विचलित न होता आत्मसामर्थ्याच्या प्रकाशात वाटचाल करणारी, स्वतः तरुण विश्व तारणारी ही सारीच भावंडे एका अलौकिक प्रभेने तेजाळलेली दिसतात. परंतु ज्ञानेश्वरांचे व्यक्तिमत्व जनमानसावर इतक्या प्रभावीपणे ठसले आहे की त्यामुळे इतर तीनही भावंडे थोडीशी अप्रकाशित वाटतात. मुक्ताबाईंचा जन्म, त्यांचे जीवन, त्यांची समाधी या साऱ्या गोष्टी चमत्कारपूर्ण आहेत. संन्याशांची मुलं म्हणून निंदेस आणि शास्त्राच्या दृष्टीने व्रतबंधाला अपात्र ठरली. माता पित्यांनी देहत्याग केला तेव्हा मुक्ताबाई केवळ 4 वर्षाच्या होत्या. आई वडिलांविना पोरकी झालेली ही भावंडे, मुक्ता सर्वात लहान असूनही तिन्ही भावंडांवर मायेची पाखर घालत बालपण न अनुभवता एकदमच पोक्त झाल्या. स्वतः साधनेच्या आधारावर निर्गुणाचा स्तर अल्पावधीतच गाठणाऱ्या या ज्ञानेश्वरांची बहीण चांगदेवांना वठणीवर आणणाऱ्या आदिमाया अशा रूपात आपल्या समोर साकार करण्याचा वाचण्याचा प्रयत्न करते. मूळचे आपेगाव निवासी असलेले विठ्ठलपंत जवळपास संपूर्ण भारत भ्रमण करून भगवत चिंतनात आळंदीला सिद्धेश्वरांच्या देवळात पोहोचले. संन्यस्त वृत्ती, तपसाधनेकडे ओढ, संसाराबद्दलची निरासक्ती, वेद विधानांचा दांडगा अभ्यास, त्यामुळे अल्पकाळातच ते शास्त्रवेत्ते झाले. असे तेजस्वी रूप त्याच आळंदीत राहणाऱ्या नित्याप्रमाणे देवदर्शनास आलेल्या सिद्धोपंतांना दिसताच ते प्रभावित होऊन आपली उपवर कन्या रखमाई करता हा योग्य वर आहे असा हेतू मनात गृहीत धरून त्यांनी विठ्ठलपंतांना भोजनासाठी आग्रहाने आपल्या घरी आमंत्रित केले. जेवणे आटोपल्यावर गप्पा गोष्टी करीत असताना सिद्धोपंत म्हणाले, तुम्ही देवळात साधना करीत असताना येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांमुळे तुमच्या साधनेत व्यत्यय येतो, म्हणून इथेच वरच्या माडीवर जिथून सिद्धेश्वर स्पष्ट दिसतो, शिवाय तुम्हाला हव्या असलेल्या ग्रंथांची पण व्यवस्था केल्या जाऊ शकते, तेव्हा इकडेच वास्तव्यास यावे. सिद्धोपंतांनी आग्रह केल्यावर विठ्ठलपंत यांच्या घरी राहण्यास तयार झाले. दुसऱ्या दिवशी इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी झाल्यावर सिद्धोपंत म्हणाले, मला तुमचा आणि माझी कन्या रखमाईचा विवाह झाल्याचा दृष्टांत झाला, पण मला असा काही दृष्टांत किंवा स्वप्न दिसले नाही. जर असे काही दिसलेच तर तसा विचार केला जाईल. आणि त्याच रात्री पहाटेस विठ्ठलपंतांच्या स्वप्नात श्रीहरी येऊन म्हणाले, तू भक्तीचा पुतळा, ज्ञान भक्ती वैराग्य पुरतेपणी तुझ्या अंगी भिनले आहे. हे सर्व गुण आकारास येण्यासाठी रुक्मिणीशी विवाह होणे गरजेचे आहे. तिच्या उदरी सगळं विश्व मंत्रमुग्ध होईल, असे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्ती जन्माला येतील. दुसऱ्या दिवशी पडलेलं स्वप्न सिद्धोपंतांना सांगितल्यावर त्यांना अतिशय आनंद झाला. लवकरच दोघांचा विवाह मोठ्या थाटामाटात लावून दिला. पण विठ्ठलपंतांचे मन संसारात रमले नाही. त्यांना वैराग्य प्राप्त होऊन एके दिवशी घर सोडून काशीस निघून गेले. तिथे एक फार मोठे थोर ब्रह्मनिष्ठ यतीच्या आज्ञेवरून संन्यासाश्रम सोडून परत गृहस्थाश्रमात त्यांना यावे लागले. 12 वर्षाचे गृहस्थ जीवन आचारित असताना त्यांच्या निरीच्छा कृतीतूनच निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई असे ब्रह्मा, विष्णू, महेश आणि आदिशक्तींचा जन्म झाला. विठ्ठलपंतांचे सारे जीवनच दुःख आणि संकटात व्यतीत झाले. त्यांच्या मनाच्या त्याही अवस्थेत त्यांच्याकडून कोणाही श्रेष्ठ ज्ञानी विद्वानांचा अपमान घडला नाही. इतकेच नव्हे तर विद्वत सभेत त्यांना देहांत प्रायश्चित्ताची आज्ञा झाल्यावर त्यांनी आपल्या गोजीरवाण्या लहान 4 मुलांची विचारही न करता
समाजाने संन्याशाची पोरं म्हणून बहिष्कृत केलेल्या अवस्थेत मुलांना टाकून पत्नी रुक्मिणीसह त्रिवेणीत आत्मोत्सर्ग केला. आदिशक्तीरूप असणाऱ्या मुक्ताबाईंचा जन्म अश्विन शुद्ध प्रतिपदेला म्हणजेच नवरात्रीच्या पहिल्या दिवशी झाला. आई वडिलांनी देहत्याग केला त्यावेळी केवळ 4 वर्षाच्या असलेल्या मुक्ताबाईंनी आपले बालपण विसरून आई वडिलांविना पोरक्या झालेल्या आपल्या भावंडांवर मायेची पाखर घातली. बिकट परिस्थितीमुळे मुक्ताई भौतिकदृष्ट्या एकदम पोक्त झाल्या. तशातच निवृत्तीनाथांनी नाथ संप्रदायाची दीक्षा दिल्यामुळे त्या तर लौकिकदृष्ट्या प्रौढ झाल्यात. ज्ञानेश्वरांनीही निवृत्तीनाथांना दीक्षा दिल्यामुळे लौकिकदृष्ट्या ज्ञानेश्वर व मुक्ताबाई नुसते बहीण भाऊच राहिले नाहीत, तर गुरुबंधू भगिनी बनले आणि म्हणूनच कौटुंबिक नात्यापेक्षा विशेष असा अनुबंध निर्माण होत गेला. निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधन मार्गावरून दोघेही सहप्रवास करीत होते. मुक्ताबाईंना आलेल्या शंकांचे समाधान आणि मार्गदर्शन ज्ञानेश्वर महाराज करीत असत आणि अशातच मुक्ताबाईंची वाटचाल सुरू होती. मुक्ताबाई गूढ, गहन, गंभीर असे प्रश्न ज्ञानेश्वरांना नेहमीच विचारित असत आणि त्यांची जिज्ञासा बघून ज्ञानेश्वरही भरभरून बोध देत असत. अशी स्वतःची उन्नती करून घेत असतानाच एक दिवस मुक्ताबाईंना आलेल्या विलक्षण अनुभवाबद्दल ते सांगू लागल्या. सहज समाधी लागली निर्गुणी, खुंटलीचे वाणी न चले पुढे. खुंटला हा शब्द, राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार सदोदित. गळाली इंद्रिये, राहिलेसे मन, झाले महाशून्य एकाएकी. मुक्ताबाईंना उच्च कोटीची दशा प्राप्त झाल्याने ज्ञानेश्वरांना अत्यंत समाधान झाले. ज्या सद्गुरूमुळे म्हणजे निवृत्तीनाथांमुळे निश्चित अशी दशा प्राप्त झाली त्याच्याबद्दलची कृतज्ञता प्रत्येक लहान सहान कृतीतून व्यक्त होत होती. त्यांचा कोणताही शब्द त्या खाली पडू देत नसत. एक दिवस निवृत्तीनाथांनी मांडे खायची इच्छा व्यक्त केली. मुक्ताबाईंनी मांडे तयार करायची पूर्व तयारी करून मातीचे परळ म्हणजे तवा आणण्यासाठी कुंभारवाड्यात गेल्या. परळ घेऊन परतत असताना मुक्ताबाईंच्या हातातून गावातील एक मोठे प्रस्थ विसोबा चाटी यांनी परळ हिसकावून फोडले. वरून कुंभारवाड्यात सर्वांना कोणीही परळ न देण्याबद्दल ताकीद दिली. अडीअडचणींना विसोबा त्यांना पैशाची मदत करत असल्यामुळे उगीच त्यांचा रोष नको म्हणून सगळ्यांनी त्यांची आज्ञा पाळली. मुक्ताबाई निराश होऊन घरी परतल्यावर आपण आपल्या सद्गुरूंची एवढीशी इच्छाही पूर्ण करू शकलो नाही म्हणून दुःखी होऊन बसल्या. ज्ञानेश्वरांनी कारण विचारले असता मुक्ताईने घडलेल्या घटना कथन केली. त्यांनी मुक्ताबाईंचे सांत्वन करून मांडे तयार करायला सांगितले आणि योग प्रक्रियेने स्वतःचा जठराग्नी प्रज्वलित करून पाठीवर मांडे भाजण्यास सांगितले. ह्या भावंडांची कशी फजिती होते हे बघण्यासाठी विसोबासाठी लपून बघत असताना त्यांना असं अघटित घडलेलं पाहून आश्चर्याचा धक्काच बसला आणि भावंडांच्या असामान्यतेची कल्पना आल्याने आपल्या वागण्याचा त्यांना पश्चाताप झाला. ते घरात येऊन त्यांचे उष्टेअन्न खाऊ लागले. हे पाहून ज्ञानेश्वर त्यांना परतासर असे म्हणाले. परतासर हे शब्द ऐकताच हाच गुरु उपदेश मानून विसोबा परेच्याही परते जाऊन ते आता विसोबा खेचर म्हणून ओळखल्या जाऊ लागले. छोट्याशा निमित्तातून केवढा महान परिणाम साधला गेला. आळंदीकर ब्राह्मणांचे पत्र घेऊन 4ही भावंडे शुद्धीपत्र मिळवण्यासाठी पैठणला आली. ब्रह्मसभेपुढे आपली ओळख देत नावे सांगितल्यावर निवृत्ती नाम आणि प्रवृत्ती बांधला. सोपान अवघडला प्रत्यवायी. मुक्ताबाई आणि मुक्ताची सुराणी, ज्ञानदेव आणि पातित्यभोगी अशा हेटाळणीला त्यांना तोंड द्यावे लागले. स्वाभिमानी मुक्ताईला ही अवहेलना जिव्हारी लागली, पण प्रसंगानुसार त्यांनी स्वतःचे मूळ रूप उघड केले नाही. ज्ञाना नावाच्या रेड्यामुखे वेद म्हणून दाखवण्याचा आव्हानात्मक प्रसंग ज्ञानेश्वरांसमोर उभा ठाकल्यावर निवृत्तीनाथांच्या आज्ञेने व मुक्ताई सोपान यांच्या प्रोत्साहनाने त्यांनी हे आव्हान लीलया स्वीकारून पशुमुखातून स्पष्टपणे वेद ऐकवल्यावर सारी सभा आणि जनता आश्चर्यचकित झाली. या भावंडांची हेटाळणी करणाऱ्या व शूद्र लेखणारे सारे पैठणकर व ब्राह्मण वृंदांनी हे तिन्ही अवतार 3 देवांचे, आदिमाता मुक्ताई मुक्तपणे अवतरली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्ञानेशो भगवान विष्णू निवृत्ती, भगवान हर, सोपान भगवान ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला असा त्यांचा गौरवही केला. ज्ञानदेव हरिकीर्तन करीत असल्यामुळे त्यांनी लोकांची मने जिंकून घेतली. मुक्ताबाई मात्र सतत तुर्यावस्थेत असायच्या.
तुर्यावस्था सुताम मुक्ता. स्वतःच्या शब्दपांडित्य व ज्ञानी म्हणून घेणारी विद्वत मंडळींच्या कोरड्या पोकळ भाषणाला भुलून भजनी लागणाऱ्या व चमत्काराने भारावून जाणाऱ्या सामान्य जनतेचे व्यापक स्वरूप पाहून शब्दशस्त्राने विलक्षण क्लेश सोसलेले चिंतामग्न ज्ञानेश्वरांमध्ये होत असलेले बदल मुक्ताबाईंना सतत दिसत होते. ज्ञानेश्वर ज्ञानाची कवाडे मिटून घेत दिवसेंदिवस जास्तच आत्ममग्न होत असल्याने त्यातील गांभीर्य मुक्ताबाईंच्या लक्षात आले. नात्यातील लढिवाळपणाचा आधार घेऊन मुक्ता त्यांना समजावत विनवत, योगी पावन मनाचा, साही अपराध जनाचा, विश्वरागवन्नी संते सुखे व्हावे पाणी, लढिवाळ मुक्ताबाई जीव मुदल ठाईचे ठाई, तुम्ही तरुण विश्वतारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताबाईंच्या विनवणीचा अचूक परिणाम ज्ञानेश्वरांवर झाला. आत्मक्लेशाचा परीघ ओलांडून ब्रह्मविद्येचा सुकाळ करण्यास प्रवृत्त होऊन त्यांनी नेवासे येथे भावार्थ दीपिकेच्या निर्मितीला सुरुवात केली. भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यावर ही चारही भावंडे आपल्या गावाकडे परत निघाली. पूर्वी ज्या आळंदीकरांनी या भावंडांवर अन्याय अत्याचार करून छळले होते, त्याच आळंदीकरांची निषेधात्मक प्रतिक्रिया जाऊन शुद्धीपत्र मिळवून आलेल्या या भावंडांच्या हेटाळणीची जागा आता आदराने घेतली. पैठणमध्ये ज्ञानेश्वरांनी दाखवलेल्या चमत्काराचे वृत्त चांगदेवांच्या, जे स्वतःला महान विद्वान ज्ञानी समजत होते, त्यांनी त्यांच्या कानी गेल्यामुळे ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्यास ते उत्सुक झाले. पण तत्पूर्वी ज्ञानदेवांना पत्र पाठवायचे या हेतूने ते पत्र लिहिण्यास बसले असता मायन्यात वयाने लहान ज्ञानाने मोठे अशा ज्ञानदेवांना काय संबोधन द्यावे अशा संभ्रमात शेवटी त्यांनी कोरेच पत्र पाठवले. त्या पत्राचे उत्तर निवृत्तीनाथांच्या आज्ञेने ज्ञानदेवांनी 65 ओव्यांचे पत्र लिहून चांगदेवांना पाठवले. पत्रातला मजकूर न समजल्याने चांगदेवांनी समक्षच भेट घ्यायचे ठरवले. चांगदेव आणि ज्ञानदेवादी भावंडांना भेटण्यासाठी वाघावर बसून व हाती सापाची चाबूक घेऊन निघाले. चांगदेवांची योग्यता जाणत असलेल्या निवृत्तीनाथांनी त्यांना सामोरे जाण्याची ज्ञानदेवांना आज्ञा केली. स्वतःच्या सिद्धी सामर्थ्याचे प्रदर्शन करत येणाऱ्या चांगदेवांना पाहून मुक्ताबाई ज्ञानेश्वरांना म्हणाल्या, विरक्त म्हणवी आणि इच्छेचा पायीकू, तयाचा विवेक जाळी परता, षटशास्त्र वक्ता आणि वितंड वादकू, तयाचा विवेक जाळी परता, योगिया म्हणवी आणि इंद्रियांचा रंकू, तयाचा विवेक जाळी परता, मुक्ताई म्हणे जयाचा, परमार्थ पायीकू, त्याचा विवेक जाळी परता. चांगदेवांचा अहंकार समूळ नष्ट व्हावा या दृष्टीने ही चारही भावंडे अचेतन भिंतीवर बसून त्यांना सामोरे गेली. अचेतन भिंत चालवत येत असलेल्या भावंडांना पाहून चांगदेवांचा अहंकार फार नष्ट होऊन गेला. ते शरण येऊन ज्ञानदेवांना मस्तकी वरदहस्त ठेवण्याची त्यांनी विनंती केल्यावर त्यांना मुक्ताबाईंकडे सोपवले. यासी करा पतित आत्मज्ञानी असे निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईस सांगितले. मुक्ताबाईंच्या चरणी लागलेल्या चांगदेवांना निजबोध केल्यावर हा राजयोगी मुक्ताई कृपेने जीवनमुक्त झाला. इथेच मुक्ताबाईंनी त्यांच्या चांगदेव 65चा अर्थ समजावून सांगितला आणि चांगदेव मुक्ताईंचे शिष्य बनले. ते म्हणतात, चांगदेव म्हणे आजची जन्मलो, गुरुपत्र झालो मुक्ताईचा, मागिले 1400 झाली जन्मांतरे, आजी जन्म खरे सार्थकाचे. गुरु झालेल्या मुक्ताबाईंची कृतकृत्यता व्यक्त करण्याच्या हेतूने चांगदेवांनी वेदपठण केले. मंगलवाद्यांच्या गजरात मुक्ताईंची व इतर भावंडांची पूजा करून नगरवासियांना दानदक्षिणा आणि भोजन दिले. पंढरपुरी असलेल्या नामदेवांच्या कानी ज्ञानेश्वरादी भावंडांची कीर्तिकथा एव्हाना पोचली होतीच. भक्तीच्या बळावर प्रत्यक्ष पांडुरंगाला वश करून घेतलेला थोर भक्त म्हणून नामदेवांची ख्याती सर्वत्र पसरली होती. प्रत्यक्ष देवाशी बोलणारा, जेऊ खाऊ घालणारा महान संत म्हणून निवृत्तीनाथांनी वंदन केले तर स्वतः परब्रह्म आपल्याजवळ असतो, बोलतो, तेव्हा त्यांनी केलेले वंदन उचितच आहे असा समज नामदेवांनी करून घेतला. ज्ञानेश्वर माऊलींनीही वंदन केले. सोपान देवांनी तर जणू आपले मायबापच भेटलेच्या भावनेने नामदेवांना वंदन केले.
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानांनी केलेला नमस्कार आणि नामदेवांची झालेली प्रतिक्रिया यांचे सूक्ष्म अवलोकन दूर उभी राहून मुक्ताबाई करत होत्या. नामदेवातील अहंकार चाणाक्ष नजरेने हेरल्यावर नामदेवांचे दर्शन घेण्याचे नाकारून आपले त्यांचे विषयीचे झालेले स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. अखंड जयाला देवाचा शेजार, का रे अहंकार नाही गेला, मान अपमान वाढिविसी देवा हेवा, दिवस असता दिवा हाती घेसी, परब्रह्मा संगे नित्य तुझा खेळ, आंधळ्या डोळे डोहाळे का बा झाले, कल्पतरू तळवटी इच्छिलेली गोष्टी अद्यापि नरोटी राहिली का, असा रोकडा सवाल त्यांनी नामदेवांना केल्यावर, जरी तुम्ही हरिभक्ती श्रेष्ठ म्हणवत असला तरी गुरु विना मोक्ष नाही, हे सत्य मुक्ताबाईंनी नामदेवांना ऐकवले. निवृत्तीनाथांनी नाना प्रकारे मुक्ताईस समजावले की नामदेवांच्या प्रेमापुढे, भक्तीपुढे विठ्ठल सुद्धा वेडा झाला. अशा या महान भक्ताशी असे फटकून वागणे योग्य नाही, परंतु त्या आपल्या मतावर ठाम होत्या. जरी त्यांचे वागणे आढ्यतेचे वाटत असले तरी त्या कृतीमागे नामदेवांबद्दल अपार करुणाच भरलेली आढळते. निवृत्तीनाथांना मुक्ताई म्हणतात, कुलालाचे कुंभ भाजल्या विण माची, काय साहे संगती पाणीयाची, मेणाची पुतळी घेती करी बरी, अग्नीच्या शेजारी राहे कैसा. नामदेवांसारखा महान भक्त वाया जाऊ नये म्हणून पांडुरंगानेच त्यांचा उद्धार करण्यासाठी या संतमेळ्यात पाठवलेले आहे. तेव्हा त्यांना पावन करून घेण्याबद्दल त्या कळकळीची विनवणी करतात. त्यात ना अहंकार ना आढ्यता. नामदेवांसारख्या श्रेष्ठ भक्ताला काही सांगण्याची आपली योग्यता आहे की नाही, असा प्रश्न उपस्थित झाल्यावर मुक्ताबाईंनी सुचवले, धाडा बोलावणे गोरोबाला, म्हणे मुक्ताई भाजले की कोरे, काकाचे उत्तर सत्य मानू. सर्वांची परीक्षा झाल्यावर गोरोबा जो निर्णय देतील तो सर्वांनी मान्य करावा, असे एकमताने निश्चित झाले. मुक्ताबाईंनी अनेक प्रकारे समजावूनही नामदेवांचा अहंकार कमी होत नाहीसे पाहून थोड्या कठोर शब्दात त्यांनी कानउघडणी केली. अहमतेचा खुंट वाढला, संतांची संगती सहन होत नाही, अहंकारांच्या सर्पाने पूर्णपणे वेढले, असे मुक्ताबाईंचे बोलणे ऐकून निवृत्तीनाथ म्हणाले, आपले स्वहित करावे आपण, संतांच्या सन्माना चुको नये. नामदेवांना गुरुमार्गात आणण्याची आपली तळमळ प्रयत्न व्यर्थ जातेचे पाहून काहीतरी युक्ती योजावी असे त्यांनी मनी ठरवले. या सर्वातून नामदेवांचे हित कसे साधले हेच त्या बघत होत्या. मडके कच्चे की पक्के ही परीक्षा गोरोबा कुंभार काकांकरवी घेतल्यावर अध्यात्म मार्गातील सद्गुरूची असणारी आवश्यकता मुक्ताबाईंनी नामदेवांना पटवून दिली. पण हे गोरोबा कोण? नामदेवांसारख्या महान संतांची परीक्षा घेण्यासाठी तेवढीच अधिकारी व्यक्ती परीक्षक असली पाहिजे. म्हणून आपल्या गुरुपरंपरेतील विख्यात आचार्य गोरक्षनाथांनाच त्यांनी निमंत्रित केले. अव्यक्त स्वरूपातील गोरक्षनाथांची स्वतःच्या योग सामर्थ्याच्या बळावर मुक्ताईंनी भेट घेतली. मुक्ताईंच्या वैराग्यावर प्रसन्न होऊन ते प्रकट झाले. ते प्रत्यक्ष देहरूपात प्रकट झाले नसले तरी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव मात्र तेथील उपस्थितांना होती. गोरा कुंभाराच्या हातात असलेले थापटणे त्यांच्या व्यवसायाला साजेसे होते. इथे साध्या थापटण्याचा उल्लेख नसून अनुभवाचे थापटणे अभिप्रेत असावे. निवृत्तीनाथांच्या मस्तकावर थापटणे मारले असता ते स्वतःच ब्रह्मरूप होते. ज्ञानदेवांची आता कैचे कोरे उरे अशी परिस्थिती झाली आणि सोपानदेवांच्याही बाबतीत तेच घडले. मुक्ताबाईंच्या मस्तकावर जेव्हा थापटणे मारले तेव्हा अमृत संजीवनी उतो आली आणि नामदेवांवर जेव्हा प्रयोग झाला तेव्हा मात्र ते वेदनेने कळवळले. मळके कच्चे असून गुरुची आवश्यकता असल्याचे गोरोबा काकांनी सांगितले. ज्यावेळी ज्ञानदेव नामदेवांची भेट झाली होती त्याच वेळी नामदेवांचे मडके कच्चे असल्याचे मुक्ताबाईंच्या लक्षात आल्यावर ते जर तसेच कोरे राहिले तर आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठे नुकसान होईल हे ओळखून त्या आपल्या सद्गुरू आणि भावंडांशी प्रतिवाद करून हा परीक्षेचा प्रसंग मुक्ताबाईंनी घडवून आणला. गोरक्ष कृपेचा अनुभव जिच्यामुळे आला म्हणून तिची भावंडे कौतुक करू लागले आणि त्याचमुळे या प्रसंगी मुक्ताबाईंचे आदिमायेचे स्वरूप उघड झाले. धाकटी बहीण, सत्शिष्य, गुरुभगिनी
ही सारी नाती एका क्षणात मागे पडली आणि मुक्ताबाई मुक्तामाता या स्वरूपात प्रतीत होऊ लागल्या. साऱ्यांच्या नजरेत मुक्ताबाईंचे स्थान तर उंचावले होते, पण मुक्ताईच्या आंतरिक जीवनाच्या दृष्टीनेही फार मोठा बदल झाला होता. त्यांनी अनुभूतीच्या स्थिरीकरणासाठी, अज्ञातवासासाठी सोळू हे गाव निवडले. सोळू गाव आळंदीच्या पूर्वेस आहे. त्या गावाला सोळू हे नाव कसे पडले, तर ज्ञानेश्वरांच्या समाधीपूर्वी मुक्ताबाई या गावी रुसून आल्या होत्या. त्यांचा रुसवा काढण्यासाठी ज्ञानेश्वरादी भावंडे या गावात आली होती. त्या निमित्ताने गावाने एक आनंद सोहळा केला होता. सोहळू असा अपभ्रंश होऊन सोळू नावाने या गावाची उत्पत्ती झाली. सोळू गाव म्हणजे मुक्ताबाईंचे घर अशी समजूत आजही तेथील लोकात रूढ आहे. त्या गावी मुक्ताबाईंचे मंदिर देखील आहे. ज्ञानदेव आणि मुक्ताबाई नुसते बहीण भाऊच नव्हते, तर अध्यात्म मार्गावरील सहप्रवासी या नात्याने गुरुबंधू भगिनीही होते. ज्यावेळी समाज आणि लोकांकडून त्रस्त झालेले ज्ञानदेव स्वतःला कोंडून घेतात, तेव्हा मुक्ताबाई हळुवारपणे आणि अधिकारवाणीने ज्ञानदेवांची समजूत घालतात. मुक्ताबाईंच्या समजावण्याने ते आपल्या कोशाच्या परिघातून बाहेर पडून परत ते समाजाभिमुख होतात. यावरूनच मुक्ताबाईंची थोरवी दिसून येते. विरालीसे शक्ती, झालीसे निवृत्ती, झाली ब्रह्मप्राप्ती मुक्ताबाई. ज्ञानेश्वरांसारख्या महायोग्याने असा उल्लेख करावा, याप्रती आणखी भाग्य ते काय असणार. मुक्ताबाईंचे आणि ज्ञानेश्वरांचे मन परस्परांशी किती समरस झाले होते ह्याचे उदाहरण म्हणजे चांगदेवांची भ्रांती दूर व्हावी या दृष्टीने चांगदेव 65 या ग्रंथाची निर्मिती झाल्यावर त्याचा अर्थ ज्ञानदेवांच्या सूचनेनुसार मुक्ताबाईंनी त्यांना समजावून दिला. गोरक्षनाथांच्या अनुग्रहाने मुक्ताबाईंचा स्तर उंचावला. हा बदल निवृत्ती, ज्ञानदेव, सोपानदेवांनाही संवेदित झाला. बदललेली अवस्था लक्षात घेऊन ज्ञानदेव कृतज्ञतापूर्वक म्हणाले, मुक्त प्रवाहाची नावं निवृत्ती अवल्या सद्गुरु, सोपानवरी ज्ञानदेव पार जावे. एकेकाळी ज्या ज्ञानदेवांकडून मुक्ताईने ज्ञान ग्रहण केले त्यांच्याही पुढे गेल्याचे आढळल्याने ज्ञानदेव मुक्ताबाईंची मुक्त मनाने स्तुती करतात. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान या सर्वांनी नंतर मुक्ताबाईंना माय या भूमिकेतूनच बघितले. यावरून मुक्ताबाई केवळ आध्यात्मिक क्षेत्रात अग्रेसर नव्हत्या, तर आईची माया सुद्धा त्यांच्या ठायी असल्याचे दिसून येते. मुक्ताबाई आणि ज्ञानेश्वरांमध्ये मेळ असला तरी मतभेद झालेच नाहीत असे नाही. ज्ञानदेव तीर्थयात्रेला जायचे ठरवतात तेव्हा कदाचित त्यांचे यात्रागमन मुक्ताबाईंना मान्य नसावे. त्या ज्ञानदेवांबरोबर तीर्थयात्रेला न जाता एकट्याच प्रथमच दीर्घकाळ परस्परांपासून दूर राहिले. दोघांच्याही अभंगांचा तुलनात्मक विचार केला तर त्यातील समरसता बघून मन थक्क होते. नामदेवांबरोबर ज्ञानदेवांनी तीर्थाटन करण्याचा मनसुबा प्रकट केला तेव्हा वेदाची या मते तीर्थी देव आहे. देशोदेशी काय पुणा झाला, अष्टोत्तर शते तीर्थे जयाच्या भीतरी, तो तुझे अंतरी आत्मारामो, असे मुक्ताबाईंनी ज्ञानदेवांना समजावण्याचा प्रयत्न केला. न लगती तीर्थे हरिरूपे मुक्त, अवघेची सुक्त जापिनले, असे म्हणून स्वतः न जाण्याच्या निर्णयावर त्या ठाम राहिल्या. त्यांच्यासोबत चांगदेव, वटेश्वर आदी मंडळी न जाता थांबली. मुक्ताबाईंच्या उपदेशामुळे गहन मार्ग मोकळा आणि सोपा होत आहे याची जाणीव शिष्यांना होऊ लागली. मुक्ताबाईंजवळच्या शिष्यांना, साधकांना आता त्यांचे वेगळेच दर्शन घडू लागले. साध्या व्यावहारिक गोष्टी, साध्या प्रसंगाच्या निमित्ताने त्या मोठे गहन तत्वज्ञान सांगत, साधक बाधक चर्चा करत, ध्यानावस्थेत त्यांना उच्चतर अनुभव आले की त्या चांगदेवांजवळ बोलून दाखवत. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, थोर नवलावा झाला, वांझे पुत्र प्रसवला, विंचू पाताळाशी जाय, शेष माया बंदीपाय, माशी व्याली घार झाली, देखोनी मुक्ताई हासली. मुक्ताईचे असे लोकविलक्षण अनुभव ऐकून शिष्यमंडळी स्तिमित होत असत. ही सारी मंडळी मुक्ताई आणि चांगदेवांमधील संवाद अगदी कानात प्राण आणून ऐकत असत. कधी कधी त्या चांगदेवांना कोडेही टाकत. टेकावरी टेक,
त्यावरी टेकली तेथे एक बाळी विस्मो करी, तिचे नाव काय त्याचे नाव काय, विचारोनी पाहे मना माझी, डोळ्यातील बाहुली झालीसे गुरुवारू, तिशी सुई न मिळवी अरुवास, सुईचे आणीवर रचिले पठार, मुक्ताई म्हणे चांग्या सांग याचा विचार. त्यांच्या सहवासात असलेल्या सर्वांनाच रोजच असे प्रबोधनपर ऐकावयास मिळत असे. असेच बरेच दिवस उलटले. नामदेव ज्ञानेश्वर तीर्थयात्रा करून पंढरपुरास परतले. निवृत्तीनाथ, सोपानदेव, विसोबा खेचर, नरहरी सोनार, गोरा कुंभार, चोखा मेळा इत्यादींच्या समवेत तीर्थयात्रेचे उद्यापन झाले. त्या निमित्ताने ज्ञानदेवांनी यात्रेतील अनुभव उपस्थित असलेल्या वारकऱ्यांना कथन केले. त्या प्रसंगाने ज्ञानदेवांनी वारकरी संप्रदायाची एक सुनिश्चित व्यवस्था लावून दिली. हा आनंद सोहळा चालू असताना आपण समाधी घेत असल्याचा निर्णय ज्ञानदेवांनी जाहीर केल्यावर साऱ्यांच्या अंगावर जणू वीजच कोसळली. अपार दुःख झाले. साऱ्यांनी त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा बराच प्रयत्न केला, पण ज्ञानदेव आपल्या निर्णयावर ठाम होते. समाधीसाठी आळंदीला जाण्यापूर्वी आळंदीहून 5 कोसावर असलेल्या सोळू गावी मुक्ताबाई चांगदेवादी मंडळी होती, तिथे आले. पंढरीचा पोहा आला अलंकापुरी, पंचकोसावरी साधूजन, पांडुरंगा संगे वैष्णवांचे भार, दिंड्या ते बाहेर निघाल्यासे, पातकांचे भार निघाले बाहेर, भेटती ऋषीवर पांडुरंगा, अवघिया भेटी झाल्या त्या बाहेरी, मग अलंकापुरी येते झाले. अशा शब्दात नामदेवांनी वर्णन केले. आत्तापर्यंत मुक्ताबाईंच्याही कानी ज्ञानदेव समाधी घेत असल्याची वार्ता ज्ञात झाली होती. ज्ञानदेवांशी अत्यंतिक सख्यत्व असणाऱ्या मुक्ताबाईंना त्यांच्या समाधीचा निर्णय ऐकून काय वाटले असेल याची कल्पनाही करवत नाही. त्या ज्ञानोबांना म्हणाल्या, मज विठोबासी निरवा, मजवरी लोभ असो द्यावा, ज्ञानदादा चिवाय जीवन कंठण्याच्या असह्य विचाराने स्वतःच लीन निरव होण्याचा विचार त्यांच्या मनात आला. ज्ञानदादांच्या समाधीच्या निर्णयाने मुक्ताबाई आणि सोपानदेवांच्या गतकाळातील आठवणी जाग्या होऊन उमाळा दाटून आला. आम्हा माता पिता नित्य ज्ञानेश्वरांनाही आता थार विश्रांतीची, असे म्हणत दोघेही बहीण भाऊ विकल होऊन रडू लागले. त्यांच्या विलाप आकांत पाहवल्या जात नव्हता. अखेर पांडुरंगाने त्यांचे सांत्वन केल्यावर मुक्ताबाईंनी आपला शोक आवरला आणि मोठ्या धैर्याने प्रसंगाला सामोऱ्या गेल्या. ज्ञानदेवांनी समाधीचा निर्णय घेतल्यामुळे मुक्ताबाईंचे चित्त विकल झाले. आवरली माया पुरातन आपुली ही गोष्ट निवृत्ती, सोपान, मुक्ताबाई यांना कळून चुकली. शिवाय आपलेही अवतार कार्य संपत आल्याची ही सूचना त्यांना मिळाली. मार्ग मोकळा झाला. आम्हा त्या मागची ही भूमिका तिघांचीही होती. मुक्ताबाईंची स्तुती करताना एकनाथ महाराज म्हणतात, अज्ञानासी बोध सज्ञानाची शुद्धी, तोडिली उपाधी सर्वत्रांची. सर्वांचा अहंकार तोडून मोक्ष मार्गावर त्यांची प्रगती करण्याची विलक्षण हतोटी मुक्ताबाईंना साध्य होती. हे चांगदेव आणि नामदेवांच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. 14 विद्या 64 कलांचे ज्ञान असणारे चांगदेव सिद्धीच्या अहंकारामुळे परमेश्वरापासून दूर आहेत हे ओळखून त्या अहंकारालाच सोहमची जोड देऊन शुद्धी करवणारी आणि नामदेवांची भक्ती अहंकार दूर करणारी मुक्ताबाईच. देवांचे जवळी आम्ही निरंतर हाच अभिमान नामदेवात असल्यामुळे परमेश्वरानेच सूत्रधार म्हणून मुक्ताबाईंची योजना आखली होती. मुक्ताबाईंच्या वागण्याने अपमानित झालेल्या नामदेवांनी त्यांच्यावर संतप्त होऊन अतिथी आदर केला मुक्ताबाई, लाकडाने डोई फोडली माझी, अशी तक्रारही निवृत्ती ज्ञानदेवांसमोर केली. घाबरे झालेले आणि नामदेव पांडुरंगांजवळ गाराणे करीत म्हणाले, मुक्ताबाईने येथे माजविली कळी, ही संत मंडळी कपटी तुझी. लहान अशी मुक्ताई जैसी सणकांडी, केले देशोधडी महान संत, सगळेची काखेसी येई ब्रह्मांड, नामा म्हणे पाखंड दिसते मज. सणकांडी म्हणजे तागाची काडी, काडीचा पेटवण म्हणून उपयोग होतो. ही काडी पटकन पेटते आणि इतरांना पेटवते. नामदेवांनी जरी मुक्ताबाईंबद्दल विरोधी भूमिकेतून उद्गार काढले असले तरी त्यातूनच मुक्ताबाईंचे श्रेष्ठत्वही प्रतीत होते. नामदेवांनी देवाजवळ तक्रार केल्यावर देवानेही मुक्ताबाईंचे वागणे
आणि सद्गुरू करण्याविषयीचा सल्ला योग्यच असल्याचा निर्वाळा दिल्यावर मग ज्ञानदेवांनी विसोबा खेचरांना गुरु केले आणि मुक्ताबाईंबद्दलची संतापाची जागा आदराने घेतली. ते म्हणतात, ज्ञान सोपान निवृत्ती मुक्ताई प्रत्यक्ष ज्योती धन्य चौघे जण मुक्ताई ब्रह्मपूर्ण यांनी तारिले सकळ जन दुःख दारिण नासले असे उद्गार काढून नामदेवांनी मुक्ताबाईंचे वेगळेपण अधोरेखित केले. एकेकाळी जिचे वर्णन लहानशी मुक्ताबाई म्हणून केले होते त्याच मुक्ताईची योग्यता कळल्यावर तिला माय म्हणून त्यांनी संबोधले. मुक्ताबाईंच्या रूपाने अमृताचा ओघच जणू नामदेव आणि चांगदेवांची भक्ती समृद्ध करण्यास कारक ठरली. चांगदेव आणि मुक्ताबाईंमधले नाते फक्त गुरु शिष्य इतकेच मर्यादित नव्हते, तर गुरु माऊली या स्वरूपात चांगदेवांना भासमान होत होते. पुढे तर माय आणि लेकराचे हृदय नातं निर्माण झालं आणि त्या दोघांच्या नातात विविधता दिसून येते. गुरु शिष्य, माता बालक इत्यादी नात्यातून हे भावबंध अभंगाच्या माध्यमातून उलगडत जातात. हे भावबंध कसे निर्माण झाले तर चांगदेवांनी पाठवलेल्या कोऱ्या पत्राने आणि सिंहावर आरूढ होऊन भेटीला गेले असता प्रत्युत्तर म्हणून निर्जीव भिंत ज्ञानदेवांनी चालवलेली पाहून त्रिखंडात योगी म्हणून कीर्तिमान असलेल्या चांगदेवांचा अभिमान पार गळाला आणि आपल्याला शिष्य करून घेण्याबद्दल ज्ञानदेवांना विनवणी केली. चांगदेव आत्मज्ञानी व्हावे असे निवृत्ती ज्ञानदेव सोपान यांना वाटत असल्यामुळे एकमुखाने त्यांनी मुक्ताबाईंना उपदेश करायला सांगितले. यावरून मुक्ताबाईंची योग्यता आणि श्रेष्ठता किती महान होती हे स्पष्ट होते. सोहम भावाचा उपदेश केल्यावर मुक्ताई आणि चांगदेव यांच्यात गुरुशिष्याचे अलौकिक नाते निर्माण झाले आणि चांगदेवांनीही जे जे मुक्ताबाईंनी सांगितले त्याला प्रत्यक्ष रूप दिले आणि चांगदेव भला सांगितले ते अंगची झाला अशी मुक्ताबाईंकडून पावतीही मिळवली. निवृत्तीनाथांकडून मुक्ताबाईस नाथपंथाची शिक्षा लाभली. गहिनी आणि निवृत्तीनाथ यांच्या माध्यमातून कृष्ण भक्तीची सगुण भक्तीची जोड लाभलेली मुक्ताई निर्गुणामध्ये रमली. मुक्ताबाईने स्वतःच्या साधनेने जोरावर गोरक्षनाथांची कृपा साध्य करून निर्गुण भक्तीचा उपदेश आपल्या आयुष्यातील अहंकार पातकांची जाणीव होऊन दुःखी होत असताना या साऱ्यातून आपल्याला मुक्ताबाईंनी बाहेर काढल्यामुळे त्यांच्यात धन्यता आणि कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. अवघ्या विद्येचा अभ्यास पावलो मी क्लेश देवराया मुक्ताबाई योगे उतरलो भवसिंधू तैसी दीनबंधू कृपा करी. कृपावंत झाली जेव्हा मुक्ताबाई स्वरूप दिशा दाखविले पाठी पोटी स्वरूप केले सद्गुरु ते तव अभिमान गेला माझा. चांगदेवांच्या समाधी प्रसंगी मुक्ताबाई शोकाश्रू अवरेनासे झाले. मुक्ताबाईंच्या परमशिष्याने समाधी घेतल्यावर गेले योगीराज राहिले ठाई ठाई आता मुक्ताबाई जाईल की असे नामदेवांना आंतरिक वाटले आणि ज्ञानदेव सोपानदेवांनी समाधी घेतल्यानंतर चांगदेवांनीही समाधी घेतल्यावर मात्र खरोखरच मुक्ताबाईंनाही स्वतःच्या समाधीचे वेध लागले. आपल्या विलक्षण झळाळीने क्षणकाल झळकून गेलेली आणि जिथून आली तिथेच निमालेल्या विद्युल्लता म्हणजे मुक्ताबाई. इतकी वर्ष उलटल्यानंतरही त्यांची प्रकाशमयता आणि दीप्तीच फक्त जाणवते. परंतु ही प्रकाशरेखा अवकाशात क्षणकाल उद्भवून परत चिदाकाशात शांतपणे विलीन होणे हे तपशील जरी आज आपल्याला स्पष्ट होत नसले तरी त्या काळी त्यांच्या अस्तित्वाने उजळून प्रकाशित झालेल्या व्यक्तींनी काढलेले उद्गार पाहून या सौदामिनीचे स्वरूप खऱ्या अर्थाने आकलन होऊ शकते. जनाबाई आपल्या अभंगात म्हणते, निवृत्तीचे बोल लिहिले सोपाने मुक्ताबाईंची वचने ज्ञानदेवे. ज्ञानदेवांसारख्या योग्याने मुक्ताईचे अभंग लिहून घ्यावेसे वाटावे यातच त्यांचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी मुक्ताबाई ह्या आदिमाया असल्याची सर्वमान्य समजूत जनाबाईंच्या अभंगातून व्यक्त होते. ज्ञानदेवांची भेट झाल्यावर कान्होपात्रा आनंद व्यक्त करीताना म्हणते, शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञानदेव पाही सोपान तो ब्रह्मा मूळ माया मुक्ताई तिन्ही मूर्ती अवतार धरुनी करीती जगाचा उद्धार
मूळ आदिमाया साचार धरी अवतार मुक्ताबाई असे संत सेनानावी म्हणतात. संत चोखामेळा, परसा भागवत, एकनाथ महाराजांचा नातू मुक्तेश्वर, निळोबा महाराज, महीपती, निरंजन माधव, श्री आदित्य भैरव, शिवदिन केसरी, गुरुदेव रानडे, धोंडा महाराज देगलूरकर या सर्वच महान विभूतींनी मुक्ताबाईंबद्दल अभंग रूपाने गौरवात्मक स्तुतिसुमने थोरवी गायली आहे. आणि मुक्त प्रवाहाची नाव निवृत्ती अवल्या सद्गुरुराव सोपानवरी ज्ञानदेव पार जाते. ज्ञानेश्वरांनी केलेल्या या गौरवापेक्षा आणखी कोणता गौरव असू शकतो? निवृत्तीनाथांनी दिलेल्या साधन मार्गावरून ज्ञानदेव आणि मुक्ताबाईंचा सहप्रवास सुरू असताना मुक्ताबाईंना आलेल्या शंका ज्ञानेश्वरांना विचारून त्या समाधान करून घेत होत्या. समोर असलेली विठ्ठलाची मूर्ती ही ज्योतींची निजज्योत आहे असे ज्ञानेश्वर म्हणाले. परंतु मुक्ताबाईंना मात्र वेगळे जाणवले. त्यांना सगुण निर्गुणाचा पेच पडल्यावर सखोल विचारांती लक्षात आले की ती विठ्ठलमूर्ती सगुण नाही आणि निर्गुणही नाही. हा आपला विचार चूक की बरोबर? म्हणून त्या ज्ञानेश्वरांना म्हणतात, म्हणे मुक्ताबाई सांग ज्ञानेश्वरा, विचारा हा बरवा करून या. मुक्ताबाईंचा हा अत्यंत गहन प्रश्न ऐकून आता तत्वज्ञानाच्या खोल डोहात शिरल्याशिवाय गत्यंतर नाही हे जाणून ज्ञानदेवांनी त्यांना निर्गुणातून सगुणाची उत्पत्ती कशी झाली, मूळद्वारी मुळापाशी स्थापिलेल्या गणपतीशी निर्गुणाची वस्ती कशी आहे, निर्गुणाचा बंध सगुणी उत्तरला, कर्दम तो झाला एकाएकी, अशा सोप्या भाषेत हा गहन विषय उलगडून दाखवला. ज्ञानदादांकडून समर्पक उत्तरे मिळून ज्ञानात भर पडते. म्हणून मुक्ताई रोजच काही ना काही प्रश्न विचारून स्वतःचे शंका समाधान करून घेत असे. मुक्ताईची जिज्ञासा पाहून ज्ञानदेवही भरभरू ज्ञानबोध देत असत. मुक्ताई हे जे प्रश्न विचारी ते केवळ वरवरचे किंवा बौद्धिक भूक भागवण्यासाठी विचारलेले नव्हते, तर प्रश्नामागे प्रखर साधनेची भरभक्कम पार्श्वभूमी होती. तत्वज्ञानाचा सखोल अभ्यास असलेले ज्ञानेश्वर त्यांना समजावून सांगत. आध्यात्मिक रसाचे नित्यनवे सेवन करणाऱ्या मुक्ताबाईंचा तत्वज्ञानासारख्या वृक्ष विषयात आणि विशेष क्रिया करून ईश्वर प्राप्ती करू पाहणाऱ्या लोकांच्या मार्गावरही विश्वास नव्हता. सर्वाहुनी वेगळा हाती कैसा येई, म्हणे मुक्ताबाई सांग दादा. ज्ञानेश्वरांनी गुरुकृपेचे महत्व सांगितल्यावर मुक्ताबाईला प्रश्न पडला, गुरुकृपा झाली किंवा नाही हे कसे ओळखावे? व्यास, वाल्मिकी, वेद या साऱ्यांना देखील ज्याचा पार लागला नाही, इंद्रिया वेगळा, मनबुद्धी निराळा, तो सर्वांमध्ये व्यापला आहे, हे कसे ओळखावे? यासाठी ज्ञानदेवांना मुक्ताई विनवतात. मुक्ताईंच्या विनंतीला मान देऊन ज्यामुळे मोक्ष प्राप्त होतो ती साधना ज्ञानेश्वरांनी मुक्ताबाईंना सांगितली. त्या मार्गाचा खरा बोध घेऊन नेमका उलगडा झाल्यावर त्याची साक्षात प्रचिती घेण्यासाठी मुक्ताईंनी स्वतःला कठोर साधनेमध्ये अडवून घेतले. या कठोर तपश्चर्येच्या परिणामाने झालेल्या ब्रह्मप्राप्तीचा अनुभव त्या ज्ञानदेवाला सांगत म्हणाल्या, सहज समाधी लागली निर्गुणी, खुंटलीसे वाणू न चले पुढे, खुंटला हा शब्द राहिला व्यवहार, झाला साक्षात्कार सदोदित, गळाली इंद्रिये राहिलेसे मन, झाले महाशून्य एकाएकी. मुक्ताबाईंनी इतक्या अल्पावधीत प्राप्त करून घेतलेल्या उच्च दशेने ज्ञानदेव समाधान पाहून म्हणाले, म्हणे ज्ञानदेव ऐक मुक्ताबाई, उघडी समाधी घेई जगा माझी, आठवे समाधीचे अंग आले तुझ, आता नाही काज आणि कासी. उघडी समाधी घेण्याइतकी योग्यता मुक्ताबाईंच्या ठायी आली याची जाणीव ज्ञानदेवांना झाली. मुक्ताबाईंना ब्रह्मप्राप्ती झाल्यावर योग्यता ओळखल्यावर ज्ञानदेवांना प्रश्न पडला, लहानपणी प्रश्न विचारून भंडावून सोडणारी हीच का ती मुक्ताबाई? का तिचे प्रश्न विचारणे म्हणजे केवळ खेळ होता? मुक्ताबाईंचे ताटीचे अभंग म्हणजे लहानग्या लढीवाळ मुक्ताईने थोरल्या भावाची ज्ञानदेवांची अधिकारवाणीने घातलेली समजूत. ज्ञानेश्वर भिक्षा मागत असताना रोज समाजाची उणीधुणी, बोलणी, अवहेलना, अपमान, उपेक्षा सहन करीत असत. एके दिवशी हा अपमानकारक प्रसंग असह्य झाल्यावर विषण्ण झालेले ज्ञानेश्वर कुटीचे दार बंद करून बसले असता त्या रुसलेल्या भावाची समजूत घातली ती ताटीच्या अभंगाद्वारेच. विश्वरागे झाले वन्नी, संते सुखे व्हावे पाणी,
ज्ञानवंताने ज्ञानाची कवाडे बंद करून बसणे योग्य नाही असे त्या परखडपणे सांगतात. जीभ दातांनी चावली, कोणे बत्तीशी मोडिली. मुठभर पंडितांच्या वागण्याचा परिणाम साऱ्या समाजाला का भोगायला लावता? समाजास ज्ञानापासून वंचित का ठेवता? असा खडा गहन प्रश्नही मुक्ताई करीत. ताटीच्या अभंगाचे सामर्थ्य एवढे मोठे आहे की समाज विन्मुख झालेले ज्ञानेश्वर विश्व तारण्यासाठी पुन्हा कटिबद्ध झाले आणि त्यातूनच प्रेरणा मिळून त्यांचे गुरु मोठे बंधू निवृत्तीनाथांच्या आदेशाने पुढे भावार्थ दीपिका ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. ज्ञानेश्वरी निर्मितीचा प्रेरणास्रोत म्हणून मुक्ताबाईंचे श्रेष्ठत्व आगळे वेगळे दर्शन आपल्याला होते. एवढे असूनही स्वतःच्या योग्यतेविषयी कोणताही अहंभाव मुक्ताईंच्या मनी नव्हता. उलट ज्ञानदाना दादापेक्षा आपली योग्यता कमी आहे हे त्या मनोमनी जाणून होत्या. चांगदेवांनी समाधी घेतल्यानंतर निवृत्तीनाथ, नामदेव आणि इतर शिष्य समुदाय मुक्ताबाईंच्या स्थानाकडे निघाले. मुक्ताबाई आता अधिकाधिक आत्ममग्न होत असलेल्या दिसतात. निवृत्तींनाही आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव झाली. तेव्हा मुक्ताबाई, ज्या आपल्यापेक्षाही आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत आहेत म्हणून काही प्रश्नांची उकल करून घ्यावी असा विचार त्यांच्या मनी आला. सख्खी बहीण, अनाथांची माय माऊली अशा अनेक स्वरूपात मुक्ताईंचे दर्शन निवृत्तीनाथांना झाले. कोठे काय याचा पहावा आधी अंत, तुझं विण वाट उमजेना. मुक्ताबाईंनी उत्तरे द्यावी म्हणून दीर्घकाळ निवृत्तीनाथ विचारताहेत, याचना विनवणी करतायत. माता, बालक, गुरु, शिष्य इत्यादी भावनांनी आळवले. धाकटी बहीण म्हणून भीड पडत असेल तर असे वाटल्याने निराकरण करत म्हणतात, लढीवाळ म्हणून सलगीचे धाड, बोलण्याची भीड वाटो न दी. भिडेची ही चाड आम्हा नाही नाही, निर्भीड होऊन या पायी जोडी येले. तरीही त्या बोलत नाहीत, उत्तरे देत नाहीत. पाहून धरिले गूढ, बोलनास काही, मज विषयी संदेह काय झाला. बालकाची शिष्याची भूमिका घेऊन इतकेच नव्हे तर दारीचा कुत्रा ही उपमा देखील स्वतःला लावली तरी मुक्ताईंचे मौन कायमचा निवृत्तीनाथ मुक्ताबाईंची करीत असलेली मनधरणी, विनवणी अत्यंत हृद्य आहे. शिष्याची महती जाणून एक सद्गुरू स्वतःचे थोरपण विसरून कसे लीन होतात हा उत्तम आदर्श नमुना आहे. थोरपणाचे सांडियले ब्रीद, जोडोनिये कर मागती पै. एवढे सारे प्रयत्न करूनही मुक्ताबाई आपल्या आत्ममग्नतेतून बाहेर पडणे शक्य नाही अशी मनाची समजूत घालून निवृत्तीनाथ स्वस्थ बसतात. मुक्ताबाईंकडे केवळ पाठची बहीण या नात्याने निवृत्तीनाथ बघत नसून ती साक्षात आदिमाया, पराप्रकृती हे तिचे मूळ स्वरूप आहे हे जाणत असल्यामुळे ते मुक्ताईंना प्रश्न विचारतायत. त्यांचे प्रश्न 3 भागात आहेत. पहिल्या प्रश्नाचे स्वरूप अगदी साधे सोपे आहे. ते माध्यम इतर शिष्यांच्या स्वरूपाचं आहे. ज्या उच्चस्थानी मुक्ताई जाऊन पोहोचल्या तेथील अनुभव त्या मार्गावर वाटचाल करण्यासाठी मुक्ताईने आपल्याला सांगावे, मार्गदर्शन करावे ही इच्छा तिच्यापाशी व्यक्त करतात. आदिमाया स्वरूप मुक्ताबाईने स्वमुखाने ब्रह्म आणि माया यांच्या स्वरूपाची चिकित्सा करावी असे निवृत्तीनाथांना वाटत होते. ते म्हणतात, निवृत्तीदेव म्हणे सांग अनुभवासी, तुम्ही जे येके देसी नांदत आहात. ज्ञानेश्वर, सोपान, निवृत्ती या तिघांनी ठरवून विधीपूर्वक समाधी घेतली. पण मुक्ताबाईंची समाधी घेण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी आहे. शरीर चिरकाल अभंग राहावे म्हणून त्या वेगळ्या पण अधिक प्रगत मार्गाचे अनुसरण करीत असल्याची सुस्पष्ट जाणीव निवृत्तीनाथांना आली. बदललेल्या उच्च अवस्थेतील पुढील वाटचाल करत अमृत संजीवनीचा अनुभव व त्यांच्या स्थिरीकरणाचे काम या कालखंडात मुक्ताबाईंच्या अंतर्मनात सुरू होते. निवृत्तीनाथ मुक्ताबाईंना व्याकुळतेने विनवत म्हणतात, उघडा उघडा अभ्यासाची ओवरी, माझी मज सोयरी भेटवा हो. भेटल्या सोयरी दावीतील सोय, माझे मज ठाये सापडेल. मुक्ताई जे अमृतबंधन करीत आहेत त्यातील उच्चिष्ट मला द्यावे अशी विनवणी ते करतायत. मुक्ताबाईंना बोलते करण्याचा हर प्रकारे प्रयत्न निवृत्तीनाथ करतात. साधितो शोधितो परी हाता नये, याला उपाय माये काय करू. मुक्ताबाईंनी जर आपल्याला बोध दिला नाही तर ईश्वरही देऊ शकत नाही.
इतकी विनवणी करूनही मुक्ताबाईंकडचे ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही असे पाहून शेवटी ते मनाला समजतात. निवृत्तीनाथांनी दीर्घकाळ विनवणी केल्यावर मुक्ताबाई ज्ञानबोध ग्रंथ निर्मितीच्या माध्यमातून उत्तर देतात. मुक्ताबाईंना स्वज्ञान आणि स्वस्वरूपाची जाणीव असूनही सद्गुरू निवृत्तीनाथांपेक्षा आपण कमीच आहोत याचे भान न सोडता अतिबलीने त्याने म्हणतात, जे पुसिले ते की तुम्हा नाही ठावे, काय आम्ही द्यावे करुनी नवे, म्हणे मुक्ताबाई तुम्ही केली लावण, सेवका ती उगवण सहजची आले. गुरु हा शिष्य बनून आपल्याच शिष्याला शंका विचारतायत आणि शिष्य गुरुच्या भूमिकेतून आपल्याला गुरुला काही सांगत आहेत. हे या ग्रंथाचे व गुरु शिष्यांच्या भूमिकांची अदलाबदल हेच वैशिष्ट्य आहे. तरी सुद्धा त्या म्हणतात, पुत्राने पित्याते काय मती द्यावी, मा स्फूर्ती चालती बालकाची. निवृत्तीनाथांच्या प्रश्नांची मुक्ताबाईंनी दिलेली उत्तरे पाहता त्या निवृत्तीनाथांच्याही फार पुढे गेलेल्या होत्या हे लक्षात येते. बाळपणी ज्ञानदादांना अनेक प्रश्न विचारून त्रस्त करणारी, ताटी उघडण्यासाठी विनवणी करणारी, भावंडांचे मायपण स्वीकारणारी, परमार्थ मार्गावर सर्वांना खंबीरपणे मार्गदर्शन करणारी, स्वतःच्या सद्गुरूंनी विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देणारी आणि त्यांना अधिकारवाणीने 4 शब्द सुनावणारी केवळ 17-18 वर्षाची ही आत्मज्ञानी पोर परमवंदनीय ठरते. त्यानंतर या स्वरूपाकार होऊन गेल्या त्या आपल्याला सावधही करतात. तव मरणाची व्यथा सहज व्यापली देही, जव अनुभव आपुले ठाई आला नाही. हा स्वरूपाचा अनुभव आपण घ्यावा म्हणून अजूनही आपल्याला ज्ञानबोध मिळत आहे. लहानग्या मुक्ताईने अचाट कर्तृत्वाने लहानग्या मुक्ताबाईंच्या अचाट कर्तृत्वाने बहिणाबाई चौधरी आश्चर्यचकित होऊन लिहितात, माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचा लेकरू चांगदेव योगियानं तिला मानलं रघुवी. मुक्ताबाईंची दिवसेंदिवस वाढती आत्ममग्नता पाहून एक दिवस निवृत्तीनाथांनी गमन कोणे दिवशी आरंभिले असा प्रश्न मुक्ताबाईंना केला. तर मी इथे थांबते. माझे 4 शब्द तुम्ही सगळ्यांनी छान ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांची खूप आभारी आहे आणि मला ही संधी दिल्याबद्दल मी सगळ्या प्राचीताई, रोहिणीताई, अनिताताई सगळ्यांचे आभार मानते आणि ऋताताई आणि अनघाताईंना आत्मवंदन करते. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. खूप सुंदर सुखदा ताई तुम्ही म्हणजे पहिल्यांदाच बोललात पण खूप सुंदर बोललात. तुमची मांडणी करण्याची हातोटी छान होती आणि मी थोडक्यात फक्त आढावा घेते. चांगदेव व नामदेव यांचे मुक्ताईशी निर्माण झालेले नाते माय बालक व गुरु शिष्य असे नाते निर्माण झालेले आणि त्या दोघांनीही मुक्ताईच्या प्रती धन्यता व कृतज्ञता व्यक्त केली. चांगदेवांच्या समाधीच्या वेळी मुक्ताई शोकाकुल झाल्या. आपला पट्ट शिष्य समाधीस्थ झाला तर साहजिकच आहे ते. आणि ज्ञानदेवांनी म्हणजे आपण ज्यांना एवढे थोर हे म्हणतो म्हणजे आहेतच, प्रश्नच नाहीये त्याबाबत. आणि त्यांनी मुक्ताईंचे अभंग लिहून घेतले म्हणजे त्याच्यातच त्यांची थोरवी सिद्ध झाली. ज्ञानवंताने ज्ञानाची कवाडे बंद करून समाजविन्मुख झालेल्या ज्ञानदेवांना समाजाभिमुख करण्याचे पूर्ण श्रेय मुक्ताईंच्या ताटीच्या अभंगांमध्ये होते. तसेच स्वतःचे थोरपण विसरून धाकटी बहीण फक्त समजत नसून ती आदिशक्तीचे रूप आहे हे ओळखल्यामुळे तिलाच व्याकुळतेने विनवत अमृत मंथनातील इष्ट मला द्यावे म्हणजेच बोध करावा असा निवृत्तीनाथांनी मुक्ताईजवळ विनवणी केली अशी. आणि निवृत्तीनाथांच्या प्रश्नांची दिलेली उत्तरे ऐकून केवळ 17-18 वर्षांची ही आत्महत्या पोर निवृत्तनाथांच्याही पुढे गेली हे तिच्या त्या उत्तरांमधून सिद्ध होतं. अशी ही मुक्ताई. आम्हाला एवढं डिटेलमध्ये माहित नव्हतं मुक्ताईंबद्दल. सुखदाताई तुम्ही खूप छान म्हणजे आमच्या समोर हा विषय घेतला आणि आम्हाला आमच्या ज्ञानामध्ये भर पडली. आणि मुक्ताईंबद्दल आणखी म्हणजे आपण ज्ञानेश्वरांबद्दल जास्त बोलतो ना, भावंडांबद्दल काही आपण जास्त म्हणजे माहिती आहेत तेही सगळे तेवढेच तोलामोलाचे आहेत.
पण तरीही आपल्याला मुक्ताईंबद्दल एवढी माहिती नव्हती आणि तुम्ही शेवटी वाढवलात ते म्हणजे कळस चढवलात. खरोखर खूपच सुंदर तुमचं आजचं वाचन झालं. खूप खूप धन्यवाद. ऋताताई आलेल्या आहेत. ऋताताई बोलायचंय का? खूप खूप धन्यवाद सुखदाताई. छान विवेचन होतं. मनापासून अभिनंदन करते. असेच आपण एक एक जण समोर या. आज सुखदाताई पुढे आल्यात आणि त्यांनी जसं आपला विषय अगदी व्यवस्थितपणे मुद्देसूद मांडला. सगळ्यांचं अभिनंदन. मला तसं नीट ऐकता आलं नाही. मी ऐकण्याचा आटोकाट प्रयत्न करत होती, पण वर्दळ खूप होती. तर मी आपलं रेकॉर्डिंग नक्की ऐकीन. पण मधून मधून जे मुद्दे कानी पडत होते ते ती मला जाणवत होते की तुम्ही तुमचा प्रामाणिक प्रयत्न केलेला होता. सगळ्यांचे आभार, धन्यवाद. इथेच आपली रजा मागते. कार्यक्रम थांबवूया. उद्या पुन्हा भेटूया सकाळी 8:30 वाजता.